नमस्कार मित्रांनो. तर आत्ताच बेलीप व लिपिक या गट क संवर्गातील पदासाठी ऍड आलेला आहे. तर बेलीप व लिपिक या पदासाठी परीक्षा स्वरूप काय असणार आहे आणि त्यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर बेलीप व लिपिक ही ग्रुप सी मध्ये पोस्ट असणार आहे. तर यामध्ये एकच परीक्षा होणार आहे, ती आपली कंबाईनच्या मुख्य परीक्षेसारखी असणार आहे. तर त्यामध्ये प्रश्नपत्रिकांची संख्या असणार आहे 2. पेपर क्रमांक 1 हा आपला 200 गुणांचा असणार आहे आणि पेपर क्रमांक 2 हा 200 गुणांचा असणार आहे. अशी एकूण आपली 400 गुणांची एक्झाम इथं होणार आहे. तर पेपर क्रमांक 1 मध्ये आपल्याला मराठी आणि इंग्रजी असे 2 विषय असणार आहेत. तर मराठीचे 50 प्रश्न 100 मार्कांसाठी आणि इंग्रजीचे सुद्धा 50 प्रश्न 100 मार्कांसाठी. दर्जा इथं मराठीसाठी 12वीचा आणि इंग्रजीसाठी पदवीचा. वेळ असणार आहे 1 तास आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच MCQ टाइप. दुसरा पेपर असणार आहे आपला सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर त्यामध्ये सुद्धा 100 क्वेश्चन्स असणार आहेत 200 गुणांसाठी. दर्जा असणार आहे पदवीचा. माध्यम असणार आहे मराठी आणि इंग्रजी. परीक्षेचा कालावधी याला सुद्धा 1 तास वेळ असणार आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ टाइप इथं क्वेश्चन्स असणार आहेत. तर त्यामध्ये नकारात्मक गुणधर्म बघू. तर प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा उमेदवाराने उत्तर पत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल तर अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्यासाठी सुद्धा 25% किंवा 1/4 एवढे मार्क एकूण गुणांमधून वजा हे केले जाणार आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज जर अपूर्णांकात आली तर ती अपूर्णांकातच राहणार आहे आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर अनुत्तरित असेल तर अशा प्रकारे नकारात्मक गुणांची पद्धत ही लागू राहणार नाही. जर आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं नसेल तर त्यासाठी कोणताही मार्क वजा केला जाणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण बघू यासाठी अभ्यासक्रम हा काय असणार आहे. तर पेपर क्रमांक 1 जो असणार आहे आपला मराठी आणि इंग्रजीचा 200 मार्काचा असणार आहे. त्यामध्ये आपल्याला टोटल 100 क्वेश्चन्स असणार आहेत. आत्ताच आपण बघितलं. तर त्यासाठी मराठीमध्ये आपल्याला सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचारांचा अर्थ, उपयोग तसेच उतारवरील प्रश्नांची उत्तर असा आपल्याला मराठीसाठी सिलेबस असणार आहे. इंग्रजी विषयासाठी कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज हा आपला पेपर क्रमांक 1 चा सिलेबस झाला. त्याच्यानंतर पेपर क्रमांक 2 हा सामान्य क्षमता चाचणी. त्यामध्ये कोणते कोणते विषय असणार बघू. तर त्यामध्ये पहिला आहे सामान्य बुद्धिमापन व आकलन. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी यामध्ये प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स. तर जागतिक, महाराष्ट्र आणि भारत यामधले आपल्याला करंट अफेअर्स अभ्यासाचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अंकगणित आणि सांख्यिकी म्हणजे आपलं मॅथ्स. त्याच्यानंतर नेक्स्ट विषय आहे आपला माहितीचा अधिकार अधिनियम आपल्याला 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे 2 अधिनियम सुद्धा यामध्ये अभ्यासाचे आहेत. नेक्स्ट आहे भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ म्हणजे राज्यघटना हा विषय असणार आहे. यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये सुद्धा त्यांनी पॉईंट दिलेले आहेत ते आपण बघू. तर घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेमागील भूमिका, तत्वे, घटनेची महत्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क, कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, त्याच्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ व कर्तव्य, अधिकार व कार्य, त्याच्यानंतर राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य, कर्तव्य, विधी समित्या इत्यादींचा अभ्यास आपल्याला पॉलिटी या विषयात करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा आपल्याला इतिहास यामध्ये अभ्यासायचा आहे. त्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक जागृती. तर 1885 ते 1947 पर्यंतचा महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य असेल, स्वातंत्र्यपूर्व भारतातील जागृतीतील वर्तमानपत्रे असतील, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील समकालीन ज्या काही चळवळी असणार आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय चळवळी इत्यादींचा आपल्याला अभ्यास इतिहासमध्ये करायचा आहे. नेक्स्ट आहे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्र व भारताचा फिजिकल भूगोल यामध्ये आपल्याला अभ्यासाचा आहे. त्याचबरोबर मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने, खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर, त्याचे उगम, सोर्सेस असतील, इष्टस्थानावरील परिणाम,
ग्रामीण वस्त्या, तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, असा डिटेल मध्ये आपल्याला हा भूगोलचा सिलेबस सुद्धा त्यांनी दिलेला आहे. त्याच्याच मध्ये भूगोलमध्येच आपल्याला दुसरा पर्यावरणाचा सुद्धा पार्ट येतो. तर त्यामध्ये मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे साधन, विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना आणि संस्था इत्यादींचा आपल्याला पर्यावरण या विषयामध्ये आपल्याला अभ्यास करायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान. तर सामान्य विज्ञानमध्ये आपल्याला भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स असेल, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री असेल, प्राणीशास्त्र म्हणजे झूलॉजी, वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये आपल्याला वेगळं असं तर दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन म्हणजे रिमोट सेन्सिंग असेल, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, जिओग्राफी इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे GIS आणि इट्स ऍप्लिकेशन. त्याचबरोबर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, हे यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. लास्ट आहे आपला अर्थव्यवस्था व नियोजन. त्यामध्ये विकास विषयक अर्थशास्त्र, त्यामध्ये समग्र लक्ष अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्था. तर समग्र लक्षीमध्ये आपल्याला समग्र लक्ष अर्थशास्त्र असेल, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेची आव्हाने, आर्थिक सुधारणा असेल, भारतीय शेती, ग्रामीण विकास, सहकार, त्यामध्ये आपल्याला मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त, वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. तर असं डिटेल मध्ये आपल्याला अर्थव्यवस्थेचा सुद्धा सिलेबस दिलेला आहे. त्यामुळे आपण हे पॉइंट लक्षात घेऊन आपण स्टडी हा करू शकतो. तर महत्वाची टीप काय ते, अभ्यासक्रमात जेथे कायदे, नियम, अधिनियम यांचा उल्लेख आहे तिथे कायदे, नियम, अधिनियम या संदर्भातील नवीनतम दुरुस्ती, सुधारणा देखील विचारात घेण्यात याव्यात. तर काही ठिकाणी आपल्याला चेंजेस झालेले दिसतील, अधिनियम असतील वगैरे अशा गोष्टी, तर ते सुद्धा आपल्याला तिथं अभ्यास त्यांचा करायचा आहे. तर हा होता याचा डिटेल्ड सिलेबस. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.